त्याची अपडेट ठेवत राहणं, की गुणलेखक कुठे चुकत नाहीये त्याची अपडेट ठेवत राहणं, चेंडू किती झाले त्याची अपडेट ठेवत राहणं, कुठला बॅटर गेला त्याचं नाव सांगणं, कुठला गोलंदाज येतोय त्याचं नाव सांगणं, कोणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर त्याचं देखील नाव आमच्यापर्यंत सुपूर्त करणं. आणि आपल्या संघावरती कशा प्रकारे अन्याय होण्याचे कुठल्याही प्रकारचा जर आक्षेप असेल ना तो खारीज करणं हे आपलं काम आहे. हे सगळ्याच 12th मॅननी नोंद करून घ्या. बघा 12th मॅनची भूमिका देखील ना खूप महत्वाची असते सर. चला शेखर सर आमचे पंच जे आहेत अंपायर शेखर सर अच्छा आल्यात ना येस ओके सर. आणि येस आता जे शार्पी लाईट्स आहेत लाईट्समॅन आपल्याला देखील विनंती आहे त्या शार्पी लाईट्स आता नक्कीच आपण वरती घ्यायच्यात. प्रसिद्ध उद्योगपती दिलीप शेठ भोईर साहेबांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. हेच आहे दिलीप शेठ भोईर आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. प्रसन्न सर कुठे असेल आपण रिपोर्टिंग करा. बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला नियम सांगतो 4 षटकं फेकण्यासाठी अगोदर आपण 16 मिनिटं दिले होते आणि आता सुपर 6च्या सामन्यामध्ये आपण ना 18 मिनिटं आपल्याला देत आहोत. त्या 18 मिनिटांमध्ये जेव्हा बॅटर बाद होईल तेव्हा देखील टाइम पॉज केला जाईल. आपल्या 12th मॅचची ही भूमिका आहे की ते टाइम पॉज होतोय का नाही होते हे याची नोंद करत राहणं ही त्याची भूमिका असणार आहे. आणि त्यानंतर जर आपण अतिरिक्त वेळ घेतला 18 मिनिटाच्या आधी जास्ती वेळ घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू आपण त्या 15 यार्ड सर्कल आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला तैनात करावा लागणार आहे. याची देखील आपण नोंद करा. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये ना 5 मिनिटांची अवधी आपण देणार आहोत आणि ती जरी अवधी आपण ओलांडली बघा तिथे जर व्यत्यय आला डिसिजन अंपायरकडे गेला थर अंपायरकडे गेला तेव्हा देखील आम्ही पॉज करू. कारण अन्याय तुमच्यावरती करणं हे आमचं कार्य नाही. आमचं कार्य की फेअर गेम करणं. पण वेळेची देखील मर्यादा आपल्याकडे आहे मित्रांनो. काल देखील आपल्याला 1:30 वाजेपर्यंत आपण मॅच खेळत होतो. आज देखील सुपर 3च्या मॅचेस पाहणार आहोत. त्यानंतर सेमीफायनल आहे त्यानंतर मेगा फायनल आहे. बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. तर थोडंसं सहकार्य ना त्याची आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडूनच. कारण हा खेळ फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो. हे आयोजन तुमच्यासाठी हा खेळ तुमच्यासाठी आहे आणि सहकार्याची अपेक्षा देखील आम्ही तुमच्याकडूनच करतोय. चला तर मग जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा एक खूप चांगली मॅच. साई लीला सीसी विपक्ष स्वर्गीय बंटी दादा पश्चे दोन्ही संघांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे आणि त्यामध्ये मोलाचा वाटा राहिला जो संघ आपण साई लीला सीसी इथवर आलाय ना त्याच्या मागे भूमिका राहिली आहे खूप मोठी. तीच म्हणजे अन्नूची देखील ती भूमिका मोठी राहिली आहे. चला प्रसन्न सर आपल्याला विनंती आहे. प्रसन्न सर प्रसन्न चव्हाण सर आपल्याला विनंती मॅन ऑफ द मॅच आपण देऊन टाका व्यासपीठावरती. येस प्रवीण खंका कुठे असतील आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. पहिलाच बॉल पहिला चेंडू अगदी स्वीप करायचा प्रयत्न केला. कॅप्टन आहे आणि कॅप्टनला चूक करून कशी चालणार आहे. कारण ही सुपर 6 मॅच आहे. इथून क्वालिफाय होणं ना खूप गरजेचं आहे. अगदी डीप फाईन लेग वरती आपण तैनात होते. तैनात असताना हलक्या हाताने बॉडीला टर्न केलं चेंडूला आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच. याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके भारतीय कबड्डी मधील एक फार मोठं नाव गिरीश एरणाक सरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करणार आहोत. कारण वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि या वर्ल्ड चॅम्पियनशिप मधील एक जबरदस्त व्यक्तिमत्व भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यावेळी अगदी जबरदस्त कार्य करत असताना यू मुंबा असेल पुणेरी पलटण असेल त्या समेत बेंगाल वॉरियर्स असेल पटना पायरट्स अशा नामवंत संघामध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागली आणि भारतीय संघामध्ये वर्णी नाही तर विश्वचषक आपल्या नावावरती कोरलं असा खेळाडू गिरीश मारुती एरणाक यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत आणि आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. विकी शेठ फाफाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच प्रवीण कनका यांना देतोय. येस यावेळी देखील फाईट बॉल आलाय. एक चेंडू आणि 2 धावा झाल्या धावफलकावरती. एक चेंडू आणि 2 धावा झाल्या धावफलकावरती आणि हे पहिलं षटक नाही. हे पहिलं षटक खूप महत्वाचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे कारण हे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. अमोलजी आगावणे सरांच्या शुभ हस्ते आपण प्रवीण कनका यांना मॅन ऑफ द मॅच ने सन्मानित करतोय. जबरदस्त खेळी सुपर 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आता इंजन रेडी ठेवायचंय प्रवीण कारण आता तुम्हालाच रनिंग करायची आहे.
येस तर बघा तर दरम्यान मैदानात काय झालंय तर बारक्याच्या बॅटमधून तो चौकार आलाय. अप्रतिम अगदी सकाळचा जेव्हा पहिला सामना खेळत होते पण बघितलं अनु लवकर बाद झाले त्यानंतर सगळा दारोमदार बाबूनी बारक्यानी सांभाळला होता आणि चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली होती. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न खेळाडू तैनात होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि अप्रतिम शॉट इथे देखील वसूल करतोय. उंचावते डीजे. सन्मान करणार आहोत. पुणेरी पलटण, यू मुंबा, बंगाल वॉरियर्स, पटना पायरेट्स या संघामध्ये आपल्या नावाची छाप सोडली. प्रो कबड्डी ते खऱ्या अर्थानं मातीचा खेळ मॅट वरती आणि फक्त मॅट वरती नाही फक्त हा खेळाडू कल्याणपुरतं मर्यादित नाही राहिला. भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि प्रतिनिधित्व करत असताना वर्ल्ड कप हा भारतामध्ये आणला. असा वन मॅन आर्मी एक जबरदस्त कॉर्नर मधला खेळाडू अर्थातच डिफेंडर गिरीश मारुती एरणाक यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. तसेच माननीय श्री दिलीप शेठ भोईर साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. विजय पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. मायेची आपुलकीची दमदार उपदार शॉल पाठीवरती पांघरून तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करणार आहोत. आपल्या मान्यवरांचा विनंती असेल मान्यवरांना आपण आपला यथोचित शुभ सन्मान हा मुख्य अतिथी मंचावरती स्वीकारायचा आहे. मान्यवरांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करतोय. मायाशी आपुलकीची दमदार उपदार शॉल पाठीवरती पांघरून आणि त्या समवेत प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात मोमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मान्यवरांचं मनापासून आभार असेल. थँक्यू सो मच. येस चला तर मग अजून एक महत्वाची सूचना आहे. लाईट्समॅन कुठे असेल आपण प्लीज रिपोर्टिंग करा. एलईडीचे सांभाळतात आपली ते लाईट्समॅन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. आशिष एलईडीचे ऑपरेटर कुठे असेल आपण त्वरित संपर्क करा. धावा झाला धाव फलकावरती 14. काय बॅटिंग करतोय अप्रतिम बॅटिंग इथे करतोय. एक चूक नक्की झाली होती अन्नूसारखी मोठी विकेट ना इथे गेली. त्यानंतर आता रोशनला देखील माहित आहे आणि ओमकारला देखील माहित आहे डाव इथून सावरणं खूप गरजेचं आहे. आता इथून चूक करून अजिबात चालणार नाहीये. इथून चूक केली तर सामना गमावा लागेल आणि कदाचित 365 दिवस सीझन 3 ची देखील वाट पाहावी लागेल आपल्याला. बघा 3 चेंडूवरती 3 चौकार जर वसूल केले आणि गोलंदाजांनी जर गोलंदाजी करत असताना 3 चेंडूवरती 3 विकेट्स घेतल्या ना तर दिलीप शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि बघा कॅश प्राइज देखील जमा झालाय. सर ओळख आहे आपल्या दिलीप शेठ भोईर दादा यांची. थँक्यू सो मच. पारितोषिक आपण नुकतंच अनाऊन्स केलं करण्याच्या अगोदर ते कॅश देखील आपल्याकडे सज्ज रेडी आहे. सर्वात मैदानाच्या दिशेने जिथे आता चरण येतोय गोलंदाजी मार्कवरती 14 धावा झालाय. धाव फलकावरती एका षटकाचा खेळ झाला. एक विकेट देखील गेली आहे. पुढचा बॉल बॅटची कडा आणि येस इट इज आउट. ओ यू टी आउट. बॅटर बाद होणार आहे. अजून एक मोठा झटका लागतोय ओमकारच्या स्वरूपात. अरे भावा छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचीच औलाद.
थँक्यू डीजे. बघा नोंद करून घ्या इथून. जर कुठल्याही बॅटरनी 3 चेंडू 3 चौकारांचा विक्रम नाही केला किंवा कुठल्याही गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा विक्रम नाही केला तर विजयी संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक दादांकडून देण्यात येते. दिलीप शेठ भोईर यांच्याकडून ते आहे. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने उदय आलेत आणि त्यांना देखील माहिती आहे ना की इथून आता डाव सावरणं खूप गरजेचं आहे. आपला संघ अडचणीत आहे, अडचणीतनं अगदी थोडासा बाहेर काढा आणि त्यानंतर आक्रमण करा. बघा ते आक्रमण करण्यासाठी अजूनही रोशन आहे म्हणजेच बारक्या आहे मैदानात, ज्याने अगदी सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये ना खूप चांगली कामगिरी केली होती. असंच काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. अनु लवकर बाद झाला आणि त्यानंतर डाव यांनी सावरला होता, पण उदय देखील आहे. उदयला देखील आता चांगली बॅटिंग करत राहणं, साथ देणं, ती पार्टनरशिप बनवणं खूप गरजेचं आहे. शरण देखील चांगली गोलंदाजी करतोय. बघूयात आता शरण कशी गोलंदाजी करणार आहे. आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी खेळणं गरजेचं आहे. एक महत्वाची सूचना आहे, या चेंडूनंतर नक्कीच मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवतो. चला थोडंसं स्पीडअप देखील करा प्लीज. शरण आहेत गोलंदाजी मार्कवरती. रोशन फेस करेल. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी देखील घेतली आणि चेंडू अतिरिक्त बाहेर देखील निघून गेला. चला दोन्ही टीम ज्या खेळत आहेत, स्वर्गीय बंटी दादा पश्रे आणि त्यांच्या समोर साई लीला सीसी, आपल्याला एक मी सूचना कळवतोय. सूचना अशी असताना जेव्हा अनुबाद झाले त्यानंतर स्टॉपवॉच आपण बंद केली नव्हती, तर इथे 30 सेकंड आपण अतिरिक्त ऍड करतोय. 18 मिनिटं आणि 30 सेकंदांची अवधी देणार आहेत. येस सर. याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके युवा उद्योजक समाजसेवक दर्शन शेठ देशमुख साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दर्शन शेठ देशमुख साहेबांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. युवा उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय दर्शन शेठ देशमुख साहेबांची उपस्थिती देखील आपल्याला KWPL ला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. मान्यवरांची देखील उपस्थिती आज संपूर्ण दिवसभरातच पाहायला मिळते आपल्याला. हे सर ते प्रेम आहे आपल्या स्पर्धेचे जे जनक आयोजक आहेत गणेश दादा नाईक यांच्यावरती असलेलं सगळ्याच मान्यवरांचं प्रेम पाहायला मिळतं आज संपूर्ण दिवसभरात आपल्याला. नेक्स्ट बॉल स्वीप करायचा, इथे देखील प्रयत्न. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू बघतोय की काय आपण, पण पंच स्थिर आहेत, स्थगित आहेत, एका जागेवर उभे आहेत. डिसिजन आलेला नाहीये. सेलिब्रेट अगोदर करणं इथे चुकीचं ठरू शकतं. सेलिब्रेट तर नक्कीच केलंय, संपूर्ण टीमनी केलंय. स्वर्गीय बंटी आता स्पष्ट या टीमनी केलाय, पण जर झेल असेल ना तर तो खरंच खूप चांगला होता. जर नसेल तरी देखील प्रयत्न फिल्डिंगचा अप्रतिम केला होता. अन्नू आहे आणि हे जे रिजन्स आहेत ना, अगदी आपण शॉट फाईन असेल, शॉट थर्ड असेल, इथून जर चेंडू बाहेर निघून गेला, येस इट विल गो टू टेक्निकल टीम. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. तर बघा साई लीला संघासाठी सुवर्ण संधी आहे. सलगचे 3 चेंडूंवरती 3 चौकार लगावले तर कायरा नायरा फॅन्स यांच्या वतीने 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अक्षय काकडे. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स. बघा पंचांनी आपल्याला नक्कीच असं सांगितलंय की जर झेल असेल तर तो झेल तर योग्य पकडला, पण चेंडू हाताला अदळलाय, कुठे अदळला ते चेक करण्यासाठी आपण आपल्या टेक्निकल टीमकडे जाणार आहोत. टेक्निकल टीम म्हणजेच नक्की आपली SSS श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह याच्याकडे आपण जाणार आहोत. सकाळपासूनच त्यांची देखील साथ आपल्याबरोबर उल्लेखनीय राहिली. कालपासून देखील आपण पाहतोय अगदी दूध का दूध पाणी का पाणी योग्य ती क्लिअरिटी आपल्याला करून दाखवतायत. 12th मॅन आपल्याला विनंती, आपण नका हस्तक्षेप आपण नका करू. येस इट इज आउट. OUT योग्य तो डिसिजन. सध्या तरी LED स्क्रीन ऑफ आहे, त्यामुळे आपण ते नाही दर्शवू शकत. नवीन बॅटर येत आहेत मैदानात. निखिलेश येत आहेत मैदानात आणि हेच तर ते प्रेम असतं ना, प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडत असताना क्रिकेटचा खेळ खेळत राहणं हेच तर आपल्याला क्रिकेटने दिलंय. जाऊयात पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने, जिथे चांगली गोलंदाजी होते, सुदृढ गोलंदाजी होते, अप्रतिम गोलंदाजी होते. शरण देखील आग उघळणारे चेंडू आता फेकतोय, पण धावसंख्या देखील चांगली बनवली आहे. एका दिशेने आपण बघतोय रोशन लढतोय एका लढव्यासारखा, समोर त्याला कोणीतरी साथ देण्याची आवश्यकता आहे. बघा ती साथ मिळते का. धावा झाल्यात 17 धाव फलकावरती, चेंडू झाले 4. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
नेक्स्ट बॉल योग्य त्या दिशेला मनगटाच्या साहाय्याने वळ फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. दर्जा दर्जा आणि फक्त दर्जा. समालोचकाला सांगण्याची कधीतरी आवश्यकता पडते की टाळ्या वाजवा, पण इथे पडलेली नाहीये, कारण आपण खेळच असा केलाय की आपोआप सगळ्या प्रेक्षकांनी आपलं अभिवादन केलंय. हे अभिवादन नक्कीच आपण स्वीकारा. शेख याच दरम्यान उद्योजक आणि समाजसेवक उदयजी रखिमे साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना KWPL च्या वतीने पाहायला मिळते. त्यांचा करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच प्रसन्न हसन. काय क्षेत्ररक्षण केलंय अप्रतिम. जीवन नावा खेळाडूचं आणि सकाळपासूनच त्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणाचा एक दर्जा मेंटेन केला. आणि फक्त जीवन नसेल तर संपूर्ण स्वर्गीय मर्यादा पष्टे हा संघ असणार आहे, कारण अनुचितेत पकडलेले 2 कॅचेस आपल्याला आठवले पाहिजेत. जीवनने अडवलेला हा चौकार आठवला पाहिजे. अप्रतिम. 18 धावा धावफलकावरती, पण अजूनही रोशन आहे तो लढतोय. बघूया त्याची लढत कुठपर्यंत जाणार आहे. शरणच्या षटकातला हा लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. नेक्स्ट बॉल हलक्यात पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा स्वतःला झोकून दिलाय. पंचांकडे अपील केली आहे. लाऊड आहे अपील. पंचांचा डिसिजन काय असणार आहे? पंचांचा डिसिजन हा खूप महत्वाचा आहे. बघत पंच काय आपल्याला डिसिजन देत आहेत. नॉट आउट दिलाय पंचांनी. येस, नॉट आउट पंचांनी दिलाय. म्हणजेच 1 धाव धावफलकावरती ऍड होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय साई लीला सीसी. या संघाविरुद्ध आपल्याला पाहायला मिळतो एक जबरदस्त महामुकाबला लढत असताना या 2 संघांमध्ये सुपर 6 मधील ही शेवटची मॅच आणि जो संघ जिंकेल सुपर 3 मध्ये क्वालिफाय. ऑन साइडला दिशा दाखवायचा प्रयत्न. पिच सोडली, आता मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन. अजून एक धक्का. धक्का क्रमांक 4 टीमला. कम ऑन डीजे. संघाचा जर आपण उल्लेख केला ना, तर बाळाच्या गोलंदाजीचा उल्लेख करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण एक सामना आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल, जो कालच्या दिवसात अगदी मॅच टर्निंग षटक त्यांनी फेकलं होतं.
त्या षटकामध्ये अगदी सेकंड लास्ट ओव्हर फेकत होता, त्यामध्ये शेवटच्या त्या 2 ते 3 चेंडूंवरती निर्धाव चेंडू फेकणं ही त्याची शैली आहे. हातभर वळण करणं ही त्याची शैली आहे. एका टप्पा आपण बघतो ना, तो टप्प्याची पिचिंग बघतो, ती पिचिंग अतिरिक्त लेग स्टंपच्या बाहेर असते, पायाच्या देखील बाहेर असते आणि तिथून हातभर चेंडू वळण करतो आणि आतमध्ये आणतो. हे सर मोठं आव्हान असणार आहे. नवीन बॅटर अतुल आलेत. अतुल आहे, यावेळी देखील ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळतोय. हलकसं कनेक्शन थोडंसं खराब होतं, चेंडू निघून जातो, ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉईंट वरती. एक धाव इथे देखील मिळणार आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 21-21 ऑन द बोर्ड. 2.3 षटकांचा खेळ इथे झालाय. 2.3 षटकांचा खेळ झालाय. 4 विकेट्स देखील आतापर्यंत गेल्यात. बाळा आहे गोलंदाजी मार्क वरती आणि बाळाने देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाहीये. 3 चेंडूंवरती त्यांनी फक्त 2च धावा दिल्यात. पहिल्यावरती सिंगल, मग विकेट, त्यानंतर अजून एक सिंगल. नेक्स्ट बॉल. आता इथून रोशन आहे आणि रोशनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. नेक्स्ट बॉल यावेळी लीव केलाय आणि येस, इट इज अ गुड लीव. जेव्हा असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की आपण बॅटरला खेळू नका, त्याच्या शॉट्सला खेळा, बॉलरला खेळू नका, त्याच्या बॉलला खेळा, असंच काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्विच करायचा इथे प्रयत्न केला होता. यावेळी फेकी देखील अवांतर होती, बाहेर होती. बॅटचं आणि बॉलचं काहीही कनेक्शन नाही आहे आणि लेग बाय स्वरूपाची ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. लेग बाय स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड झाली. धावा झाल्या 23 धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 to go. नेक्स्ट बॉल. यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये असणार आहे आणि आज चूक होत नाहीये, विशेषतः क्षेत्ररक्षणामध्ये. स्वर्गीय म्हणते आता पष्टे या संघाने ना अजिबात चूक केलेली नाहीये. अजून एक विकेटचं होत आहे पतन. जितू दादा, पुढील मॅच कल्याण ईस्ट 40+ आणि कल्याण वेस्ट 40+ मध्येच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ कल्याण ईस्ट 40+, कल्याण वेस्ट 40+ मॅच साठी रेडी राहायचंय. आपण जशी मॅच फिनिश होईल आपण त्वरित ती मॅच घेणार आहोत. कल्याण ईस्ट 40+, कल्याण वेस्ट 40+ मॅच साठी रेडी राहायचंय. येस, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. आणि मग इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करून घेऊयात. प्रसन्न सर, आपणच कव्हर करा तो टॉस. 2.5 षटकांचा खेळ झालाय. लास्ट बॉल. यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला, कनेक्शन नाहीये. डॉट बॉल इथे पंच नक्कीच घोषित करतायत. म्हणजेच आता जर हा खेळ आपण बघितलात ना, तर खेळ आपण बघतोय की 3 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्या 23 धाव फलकावरती आणि 5 विकेट्स गेलेत. म्हणजे अर्धा संघ तंबूच्या आश्रयमध्ये परत इथे गेला. आपल्याकडे आपल्यासोबत दोन्ही टीमचे 12th मॅन आहेत, त्यांचं देखील ना मत जाणून घेऊयात. बघूयात. आता साहिल आहे आपल्यासोबत. लास्ट आहेत, हरकत नाहीये. चला आपण थोडंसं स्पीड अप करा आणि जाऊया आपण सर मुख्य मंचावरती आणि शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. अभिजितजी भोले साहेबांना मी विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण दर्शन शेठ देशमुख यांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मुख्य अतिथी मंचावरती दर्शन शेठ देशमुख आहेत आणि त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. अभिजितजी भोले यांच्या शुभ हस्ते दर्शन शेठ देशमुख उद्योजक आणि समाजसेवक, युवा उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करतोय. थँक्यू सो मच दर्शन शेठ देशमुख साहेब. आणि वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. ओव्हर टू मनीष सर. थँक्यू सो मच. बघा, नुकतीच इथे आपल्याला सूचना देण्यात येत आहे, तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी विनंती करीन बघा, कुठलीही टीम आपण 13 खेळाडू प्रत्येक टीम मध्ये आहेत. बघा, आयोजकांनी अशी माहिती दिली आहे. स्टॉपवॉच थांबवायची आपण. चला बघा, नक्कीच भरपूर वेळ आपण घेताय. चेंज करा प्लेयर, अन्यथा स्टॉपवॉच देखील स्टार्ट होईल.
सध्या तरी नका करू, सध्या तरी नका करू, कारण भरपूर लेट आपण ती बंद केली होती. त्यामुळे आपण एक 30 ते 40 सेकंद देऊया आणि त्यानंतर चालू देखील करूयात, कारण भरपूर लेट आपण बंद केली होती स्टॉपवॉच. अन्याय होता कामा नये, हे आपलं काम आहे आणि ते आपण चोखरीते बजावतोय. गोलंदाजी मार्कवरती आला की आपण स्टॉपवॉच चालू करा. पंचांना जेव्हा गोलंदाज कॉल देतो कुठल्या साईडनी गोलंदाजी करतोय, काय त्याचं बॉलिंगचं ऍक्शन असणार आहे आणि त्यावेळी आपण स्टॉपवॉच चालू करू शकता. शरण येते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. येस, स्टॉपवॉच देखील करूयात तर चालू आता. बघा वेळ ना खूप कमी शिल्लक आहे, नाही म्हटलं तरी 1 मिनिट आणि 14 सेकंदाची अवधी इथे शिल्लक आहे. त्यामध्ये आपल्याला हे एक षटक फेकायचं आहे. बघत अशक्य नाही, अंडरम क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट बघतो आपण अनेक वेळेस. 23 धावा फलकावरती. 23 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू, यस आउट वाजता. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. काय यॉर्कर एक्झिक्यूट केलाय आणि नक्कीच म्हणायला हरकत नाहीये, बारक्या बाद झाला म्हणजे या मॅचची ही गोल्डन विकेट असणार आहे. हा खूप मोठा झटका लागतोय साईड सीसी या संघाला. येस डीजे. गेट समोरच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी बाजूला काढा प्लीज. गेट समोर ज्यांच्या गाड्या आहेत बाजूला काढायचे. आयोजन समितीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. गेट समोर जितक्या गाड्या आहेत बाजूला काढा प्लीज. गेट समोर जितक्या गाड्या आहेत सर्व बाजूला काढा, ही विनंती असेल. गेट समोर जितक्या गाड्या आहेत, पुन्हा एकदा म्हणतोय, ऍक्टिव्ह आहेत त्या बाहेर काढायचे, बाजूला काढायचे, ती विनंती असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आणि इथे काय घडतंय मैदानात, दोन्ही दिशेला रनआउटची अपील करण्यात आली आहे. प्रथम तर आपण स्ट्रायकिंग एंडला जाऊया. सरांकडे नकारलंय का सरांनी स्ट्रायकिंग एंडला, आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील आपण विचारणार आहोत. सर रिव्ह्यू असणार आहे, कुठल्या दिशेचा आहे? दोन्ही दिशेचा असणार आहे का? ओके, हरकत नाहीये. प्रथमतः आपण स्ट्रायकिंग एंडच्या चला 30 सेकंदाची अवधी आपण ऍड करणार आहोत. प्रसन्न सर आपल्याला विनंती, आपण कृपया करून जॉईन करा प्लीज. प्रसन्न सर. ऑनगोईंग मॅच एक जबरदस्त स्थितीमध्ये पाहायला मिळते, जिथे कुठला संघ जिंकेल हे तर आपण नक्की सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे न्यूझीलंड इंडियाची मॅच सुरू आहे, ट्विस्ट आलाय कारण रोहित शर्माची विकेट देखील तिकडे गेली आहे. इथे सिंगल कंप्लीट झाली आहे
लेगबायशी एकदा वाय टीमच्या टोटलमध्ये धावफलक देखील हळवार गतीने पुढे सरकेल. 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील, प्रफुल्ल आणि त्यांच्या जोडीला अख्तर. हे 2 खेळाडू मैदानावरती. तीन षटकांची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आणि टाइम देखील समाप्त झालेला आहे. सो विनंती आहे, टाइम समाप्त झालाय पंच. येस. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25 आणि आता एक वाढेल वाटते, 26 धावा होतील. डॉट आहे, येस डॉट आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 7 विकेट. आणि यावेळी देखील पायावरती चेंडू असणारे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि सुनील आहे तिथे, म्हणजेच क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं होईल. तो स्टँडर्ड जपलाय संपूर्ण टीमनी इथे क्षेत्ररक्षणाचं. धावा झाल्यात आता 26 धाव फलकावरती. 4 षटकांचा खेळ झालाय, 7 विकेट डाऊन आहेत आणि आता इथून ना फक्त 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा बघा आपण वेळेची अवधी आता इथे पार केली आहे का आपण सांगूयात. नक्कीच केली आहे, म्हणजे अतिरिक्त एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागणार आहे का, तर येस अतिरिक्त एक खेळाडू आपण आतमध्ये घ्या आणि 5 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक आपल्याला फेकणं अनिवार्य असणार आहे. जर ते आपण नाही फेकलं तर आयोजक काय 2 धाब्यांची पेनल्टी असेल का. ठीक आहे, ती पेनल्टी आपण सांगणार आहोत तुमच्यापर्यंत, पण प्लीज हे लक्षात ठेवा की यानंतर जर 5 मिनिटात आपण सामना नाही फिनिश केला तर पेनलाइज करण्यात येईल. तू बघ, मॅच लवकरात लवकर सुरू करी विनंती असेल. तू लवकर सुरू केलं तुला चांगलं आहे ही विनंती करतो. चला टायमर स्टार्ट करायचा. बॉल हातामध्ये आलाय, सो टायमर स्टार्ट करा. धावसंख्या 26 या आकड्यावरती. ऑन साईडला वळवायचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जर थ्रो असता तर कदाचित धोक्याची घंटा वाजली असती. पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे आणि पंच आउट असं डिसिजन देत आहे, त्यामुळे विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. प्रफुल्लच्या खेळीचा अंत 8वा धक्का. डीजे
काय डिसिजन आहे? स्क्रीनवरती बघायचं हरकत नाहीये, दाखवूयात आपण. पंचांनी व्हाईट बॉल दिला ना सर, आपण व्हाईट बॉल आहे ना, ओके व्हाईट बॉल दिला पंचांनी, त्याला चेक करण्यासाठी आमच्या आयोजक कमिटीने देखील चेक केलाय. तर आता इथे संपूर्ण टीम देखील चेक करणार आहे, हरकत नाही आहे, चेक करूयात आपण. याच दरम्यान आपण सर्वजण अनुभवतोय आपल्या सर्वांचे लाडके संदीप मामा जाधव साहेब, जे प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पतू चल, ठीक आहे पतू, ऋतू ठीक आहे, चलता येत ना, कोई बात नाही. जाऊया आपण मॅचच्या दिशेला. मॅच कंटिन्यू करायची, मॅच सोडायची नाहीये, मॅच कंटिन्यू करा. नाही पंच काय डिसिजन असणार आहे ह्या चेंडूचा? व्हाईट बॉल आहे, +1, व्हाईट +1 अशा 2 धावा, व्हाईट प्लस विकेट आहे. ओके क्षमा असावी, व्हाईट प्लस विकेट आहे, हरकत नाही आहे, म्हणजे बॉल देखील काउंट होईल. येस, विकेट देखील आणि 1 रन पण मिळणार, 1-1-1 असं बघायला मिळणार आहे आपल्याला या चेंडूवरती. पुढचा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न केला, चेंडूनी स्पर्श कशाशी घेतला नाही आहे. पंचांचा बोट आकाशाकडे जातोय आणि अजून एक विकेटचं पतन होत आहे, अजून एक गडी गारद होतोय. हा देखील मोठा झटका लागतोय साई लीला सीसी या संघाला. धावफलक हवंय, धावा झाल्यात 31 धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, लास्ट विकेट मैदानात पाहायला मिळते आपल्याला. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील अगदी लेट कट करायचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज अनुवाद, गोलंदाजी मार्कवरती अप्रतिम गोलंदाजी करतात. 2 कॅचेस देखील अप्रतिम त्यांनी पकडल्यात. 2 टू गो. निर्धाव चेंडूची ते सांगितलं झाली. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. नेक्स्ट बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, ही धाव कंप्लीट करणं गरजेचं आहे. धाव पूर्ण केली आहे, धाव पूर्ण केली आहे, म्हणजे अजून एक धाव धावफलकावरती ऍड होईल. धावा झाल्यात 32 धावफलकावरती. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू आता या षटकामध्ये शिल्लक आहे. या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. काय हाय व्होल्टेज मॅचेस पाहायला मिळतात ना, कुणीही हार मानायला तयार नाहीये, कुणीही एकही धाव द्यायला तयार नाहीये. एकही आपण बघतोय ना डिसिजन, प्रत्येक जण चाचपडून अगदी लढून आपल्या बाजूनी कसं घेता येईल ना याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण, प्रत्येक टीम असू दे, प्रत्येक प्लेयर असू द्या. हीच तर ओळख आहे आपल्या KWPL ची, कल्याण वेस्ट प्रीमियर लीग मानाची, सन्मानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स, यावेळी देखील पुन्हा एकदा येस, इट इज रन आउट आणि ऑल आउट होतोय संघ. अगदी आपल्या या स्पर्धेमध्ये जो पहिला संघ सीझन 2 मध्ये देखील पाहायला मिळतोय, साई लीला सीसी संघ, हा ऑल आउट झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 32 आणि जिंकण्यासाठी समीकरण चेसिंग कंपल्सरी, म्हणजे असतील 33 धावा. थँक्यू सो मच. आपण मुख्य मंचावरती, अतिथी मंचावरती मान्यवरांचा मुख्य सन्मान करतोय. संदीप मामा जाधव साहेबांचा यथोचित शुभ सन्मान केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे, समाजसेवक आणि एक जबरदस्त उद्योजक म्हणून त्यांची ओळख, आणि मायेची आपुलकीची दमदार उपदार शॉल पाठीवरती पांघरून
प्रेमाचं प्रतीक अर्थातच पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात मोमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय संदीप मामा जाधव साहेबांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच मामा. आणि जाऊया मागच्या दिशेला जिथे आपल्यासोबत जॉईंट होतील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लाडके सर. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसन्न सर. येस होऊन जाऊ द्या डीजे, हरकत नाहीये. प्रसन्न सर आपल्याला विनंती असणार आहे, एक मिनिट डीजे फक्त. जी आपली प्रेक्षणीय मॅच आहे ना त्याचा आपण टॉस करून घेऊयात. कल्याण वेस्ट आणि कल्याण ईस्ट 40+ उद्योजक रोहनदादा ठाकूर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. त्यांचा शुभ सन्मान होतोय. मायेची उबदार शाल, आपल्या स्पर्धेतील एक गोड आठवण मोमेंटो आणि त्याच्यासोबतच पुष्पगुच्छ देऊन नक्कीच त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. चला तर मग 40+ कल्याण वेस्टचे कॅप्टन आणि 40+ कल्याण ईस्टचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन्स आपल्याला विनंती असेल 4 षटकांची आपली ही मॅच राहील तर आपण त्वरित रिपोर्टिंग करा आमच्या व्यासपीठावरती टॉस बॉक्समध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रसन्न चव्हाण सर. युवा उद्योजक आहेत त्यांचं देखील इथे सहर्ष मी स्वागत करतोय. याचं आता आपलं देखील वेलकम असणार आहे आमच्या या KWPL मध्ये. धावा झाल्यात 32 फलकावरती जिंकण्यासाठी लक्ष 33 धावांचं असणार आहे. 33 टू विन, 30 चेंडूचा खेळ. आणि बघत कशी गोलंदाजी होत आहे. समोर देखील ना सुनील सारखा एक बलाढ्य बॅटर आहे. बघत आता तो बॅटिंग कशी करतोय, कशी बॅटिंग तो करून आपल्याला दाखवणार आहे. पहिला चेंडू अगदी लेट कट करायचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न राहिलाय. इथून जर आपण विचार केला, जर स्वर्गीय पंडित दादा पष्टे या संघाचा आपण विचार केला तर त्या संघाला इथून फक्त संयमी खेळ करायचा आहे. इथून सिंगल डबल्स घ्या, मॅच ऑन ठेवा. अगदी 12-13 चेंडू आपण बघतोय. 2 ते 3 षटकांमध्ये आपण 18 ते 20 केला तरी देखील मॅच आपल्या खिशात जाऊ शकते. पण जर आपण विचार केला ना इथून साई लीला सीसी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती योगेश आहे. अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे देखील असणारे चांगलं क्षेत्ररक्षण युद्धाचं झालंय आणि पंचांकडे अपील केली आहे आणि अपील इथे पंचांनी फेटाळून लावली आहे. एक धाव म्हणजेच धावेंचा इथे श्री गणेशा होतोय. लो स्कोरिंग एन्काउंटर्स आपण नेहमी बघतो ना, अगदी एक्साइटमेंट देऊन जातात. बघा ती एक्साइटमेंट आपल्या इथे देऊन जातोय का ही मॅच देखील महत्वाची मॅच आहे. अगदी खूप महत्वाचा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ झाला. एक धाव फलकावरती आहे आणि सुनील यांची साथ देण्यासाठी प्रथमेश देखील एक नामवंत खेळाडू आहे. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, उसळी अतिरिक्त राईज आणि सरप्राईज बॅटरला करत असताना हेच तर करून दाखवायचंय आता गोलंदाजांना. संपूर्ण साई लीला सीसी संघ देखील हीच वाट पाहत असेल. नेक्स्ट बॉल, ड्राईव्हचा लाजवाब फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अतुल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चांगली फिल्डिंग केली आहे. बघा ही योगेशच्या त्या चेहऱ्यावरती देखील ते स्मित हास्य. त्याला देखील माहिती आहे आपण हलकीची चूक केली होती. चूक काय होती तर अगदी फुल्लर लेंथचा तो चेंडू होता, अगदी आर्क मध्ये चेंडू होता. जर अतुल तिथे नसते, चांगलं क्षेत्ररक्षण झालं नसतं, चौकार ना एकही चौकार जर आतापर्यंत पहिल्या त्या 1-2 षटकात आला तर मॅचचा टोन इथे वेगळा सेट होऊ शकतो. सुनील आहे, सुनीलकडे देखील ती माताब्बर ताकद. नेक्स्ट बॉल ड्रिल करून इथे दाखवत आहेत. पुढील चेंडू यावी मनगटाच्या साहाय्याने आपल्या मनगटाची ताकद दाखवत असताना सुनील विश्वकर्मा क्लासिकल ऑन ड्राईव्हचा फटका. व्हॉट अ शॉट, अप्रतिम. खेळत असताना दुखापत झाली आहे. दुखापतग्रस्त हा खेळाडू पाहायला मिळतोय, तरी देखील ना लढतो एका लढव्यासारखा, एका फायटर सारखा आपल्या टीमसाठी. स्वर्गीय बंटी दादा पाष्टे या संघासाठी तो लढतोय. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा मनगटच्या साहाय्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिला. बॅकअप आहे, अतुल आहे. 2 धावेचा प्रयत्न. काय घडलंय मैदानात काय घडलंय हे जाणून घेणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे.
आपलं सगळ्यांचंच लक्ष आता पंचांकडे असेल. डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग आहे. पंच नॉट आउट आहे म्हणजे 2 धावा इथे ऍड झाल्यात. 2 धावा मिळतील. त्या 2 धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा झाल्या धावफलकावरती 8 धावा झाल्या धावफलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. आणि जर समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी ना 25 धावेची आवश्यकता असणार आहे. स्वर्गीय बंटी दादा पष्टे या संघाचा विचार केला तर धावफलक जास्ती मोठा नाहीये. सुनील सारखा एक बलाढ्य बॅटर आहे, पतू सारखा एक चांगला बॅटर आहे. यांनी जर अगदी चांगला खेळ केला, संयमी खेळ केला तर मॅच सोपी आहे त्यांच्यासाठी. पण इथून मॅच थोडीशी कठीण नक्कीच साईलीला सीसी संघासाठी असणार आहे. तर त्यांना ना आपला खेळ, आपल्या त्या फिल्डिंगचा दर्जा, गोलंदाजीचा दर्जा हा उंचावा आता लागणार आहे. कारण 24 चेंडू आणि फक्त 25 धावेची आवश्यकता आहे. त्या 25 धावेंचं संरक्षण होत आहे का? कारण अनेक वेळेस जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात ना, त्या अगदी एक्साइटमेंट देऊन जातात आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती रोशन येतोय, म्हणजेच बारक्या येतोय. सचिन म्हात्रे यांच्याकडून प्रथमेश पाटील याच्यासाठी 3 चेंडू आणि 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. आवश्यकता आहे का त्या 3 चौकारांची? पण इथे तो संयम मिळाला त्याच्याकडे, ते आक्रमकता आहे त्याच्याकडे, ते स्किल्स आहेत, ते फटके आहेत, ते टेम्परामेंट आहे, ते टॅलेंट आहे. समोर देखील ना तेवढाच बलाढ्य गोलंदाज आहे. बारक्या विपक्ष पतू अशी ही लढत पाहायला मिळते. स्वर्गीय बंटी दादा पष्टे आणि त्यांच्यासोबत साईलीला सीसी टॉप 6 ची ही लढत असणार आहे. नेक्स्ट बॉल स्विच करायचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल, डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव येणारा चेंडू ना मॅच मध्ये रोमांच घेऊन येणार आहे आपल्यासाठी. आणि आपण सगळे प्रेक्षक वर्ग असेल, आमचे समालोचक मित्र असतील, आमचं व्यासपीठ असेल ना, त्यांना फक्त रोमथरारक सामन्याची आवश्यकता असते. आणि हा देखील सामना अगदी तसा चाललाय, त्या दिशेने वाटचाल करतोय. पुढचा चेंडू अगदी पायावरती चेंडू होता, जागा बनवली कव्हर रिजन वरती, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, एकच धाव मिळणार आहे. चला ईस्ट, कल्याण ईस्टचे लेजंड्स वेस्टचे नाही आहेत का? वेस्टचे आहेत. कल्याण ईस्टचे कॅप्टन कुठे असेल आपण प्लीज त्वरित या, रिपोर्टिंग करा. टॉस साठी, नाणेफेकीसाठी आपण रिपोर्टिंग करा. कल्याण वेस्ट 40+ लेजंड्स कॅप्टन कुठे असेल पण प्लीज त्वरित रिपोर्टिंग करा. आणि बघा या मॅचची देखील एक वेगळी मजा पाहायला मिळते आपल्याला. प्रथमेश सर टेक ओव्हर यावेळी. आणि KPL मध्ये कल्याण वेस्टच्या लेजंड्सनी तो सामना जिंकला होता, म्हणजे चुरशीची लढत इथे देखील होणार आहे. नेक्स्ट बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अप्रतिम, अप्रतिम. समोरचा प्रतिस्पर्धी संघ देखील टाळ्या वाजवेल ना अशी बॅटिंग करून दाखवतोय. सुनील विश्वकर्मा नाव नोंद करून घ्या. या खेळाडूंनी अनेक काळ गाजवलाय, आपल्या नावाचा डंका वाजवलाय, आपलं नाव त्या शिखरावरती नेलंय. तोच आहे सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली बॅटिंग करतोय. आणि का ते पदवी त्याला देण्यात आली ना, काय तर नाव देण्यात आलं बघा. त्याचे शॉट्स बघा. यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट खेळाडू आहे, त्याला बीट केलाय. नो मॅन्स, अगदी चान्स दिलेला नाहीये. गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. अजून एक चौकार येतोय. पुन्हा एकदा सूचना देतोय. 3 धावा कशा असतील मी तुम्हाला सांगतो. स्ट्राईक वरून नॉन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक वरून स्ट्राईक अशा 3 कंप्लीट करायच्यात. येस, शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इथे नक्कीच सुनीलने तो विक्रम केलाय. जे पारितोषिक आपल्याला लाभलं होतं ते पारितोषिक आता नक्कीच त्याच्या नावावरती जात आहे. दिलीप शेठ भोईर यांच्याकडून ते पारितोषिक होतं. 3 चेंडू आणि 3 चौकारांचा विक्रम सुनील विश्वकर्मा करून दाखवतोय. काय लढलाय, अप्रतिम खेळ इथे केलाय. आता समीकरण फक्त 11 धावांचं असणार आहे. इथून कमबॅक आहे का? तर कमबॅक करण्यासाठी ना ड्रीम स्पेल फेकावं लागेल. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा इथे प्रयत्न देखील केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते, चेंडू निघून जातोय काव कॉर्नर वरती. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. 500 रुपयाचा मानकरी नक्कीच ठरतोय सुनील विश्वकर्मा. देशमुख साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते टॉस करा. देशमुख साहेबांना मी विनंती करतोय की आपण यायचा आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. कल्याण ईस्ट लेजंड्स अँड कल्याण वेस्ट लेजंड्स. गतवर्षी तर याच वर्षी KPL मध्ये कल्याण वेस्टचं पारडं जड होतं, पण या वर्षी आता कमबॅक करायचं आहे पुन्हा कल्याण ईस्टला. पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. साहेबांना विनंती आपल्या शुभास्ते बघा. हा टेल्स आणि हा हेड्स असेल. कॉल कोणाचा असेल?
डीके डीके 4 ओव्हरचा सामना असेल आणि 4 फ्रेश बॉलर कंपल्सरी. 2 ओव्हर नंतर एक प्लेअर कंपल्सरी चेंज करावा लागेल जो 12 असेल. चला टॉस. टेल्स इज द कॉल. कल्याण वेस्ट कॅप्टन कॉल करतात. टेल्स आलाय. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. तर फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय. टॉस महत्वाचा होता. इलाका हमारा धमाका हमारा पाहायला मिळेल का? नक्कीच आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. मैत्रीपूर्वक लढत आहे म्हणा. त्यांच्या काळात ते पण होते, आम्ही पण होतो. आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जो आम्हाला आयोजकांनी गणेशदादांनी जसं की आम्ही अनसोल्ड राहिलो आमच्या एक एजप्रमाणे, पण आम्हाला तो फील येऊ दिला नाही, त्यासाठी आयोजकांचं तसंच गणेशदादांचं आभार मानतो मी. कशी वाटली संकल्पना? लेजेंड्स म्हणजे खरं तर तुमचा एक काळ तुम्ही गाजवलेला आहे, पण आज तुमच्या काळात इतकं क्रिकेट डेव्हलप झालं नव्हतं, पण आज इतकं डेव्हलप झालेलं क्रिकेट या सगळ्या खेळाडूंसाठी सगळ्या सोयी सुविधा क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. त्याबद्दल काय वाटतं? जर तुमच्या काळात इतकं क्रिकेट डेव्हलप झालेलं असतं तर कदाचित काही वेगळं झालं असतं का? मला असं वाटतं की त्या काळात या सुविधा नव्हत्या, तेच खूप चांगलं होतं. त्या टायमाला अंपायरने जो डिसिजन दिला तो मान्यच करायला लागत होता. आता बऱ्याचशा टेक्नॉलॉजी म्हणा बरंच काही आलं आहे, त्यामध्ये पण काही लोक संतुष्ट असतात नसतात. रिव्ह्यूवर पण त्याच्यावरती एक अजून नवीन टेक्नॉलॉजी येते, संतुष्ट नसतात. त्यापेक्षा असं वाटतं की आमच्या काळातला क्रिकेट होता तो बेस्ट क्रिकेट होता. आणि टॉस जिंकलाय 4 षटकाचा सामना, काय कराल? क्षेत्ररक्षण. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस इम्पॉर्टंट होता. खरं तर मनीष सर वेळ जास्त चालला आपला, पण महत्वाचं आहे कारण दोन्ही लेजेंड्स आहेत एकमेकांसमोर. टॉस महत्वाचा होता. टॉस गमावलाय. या पहिले आपण पाहिलं इलाका तुम्हारा पर धमाका हमारा असं त्यांनी केलंय, पण आज काय असेल, काय बॅटल रंगेल, प्रेक्षकांना किती मजा येईल मॅच पाहण्यासाठी? फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्या मान्यवरांचं इथे थँक्यू सांगतो त्यांना. ज्याप्रमाणे डीके यांनी हे सगळं सामने आयोजित केले आहेत राईट, त्यासाठी त्यांचे थँक्स अ लॉट. आणि ज्याप्रमाणे कल्याण ईस्टमध्ये पण 40+साठी जो प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलेला, त्याचप्रमाणे डीके याने इकडे सुद्धा 40+साठी प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे. तर त्यासाठी दोघांचे मनापासून अभिनंदन राईट. आणि सेकंड थिंग, क्रिकेट हा आहे जो चांगला खेळणार तो जिंकणार राईट. अग्रीड का पास्टमध्ये कोण चांगलं होतं नव्हतं ते वेगळी गोष्ट, पण सध्याचा काळ चेंज झाला आहे राईट. ज्याप्रमाणे आमचे फोटो तुम्हाला दिसत आहेत तर तुम्ही सगळे समजू शकता, बट ज्याप्रमाणे परफॉर्म करणार त्याप्रमाणे सामना जिंकू शकतो. बाय द वे, बेस्ट ऑफ लक फॉर कल्याण वेस्ट लेजंड्स. दॅट्स इट. शेवटचा प्रश्न की जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात, आयोजन पाहून कसं वाटलं आयोजन? ॲक्च्युली मी काल इथे येऊन गेलेलो अराउंड 11-12 वाजता फॅमिलीबरोबर. तर तेव्हा इकडे मॅचेस चालू होते. तर इनफॅक्ट माझे फॅमिली जे आहेत मेंबर्स, माझा मुलगा, वाईफ वगैरे, तर त्यांनी सांगितले आम्ही तुमची मॅच उद्या बघायला येऊ. पण मला माहिती आहे का मॅचमध्ये आपल्या नेहमी वेळ जातोच, तर त्यासाठी मी त्यांना आज घेऊन आलो नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल. पण ज्याप्रमाणे काल मी आलो तेव्हा सांगितलेलं का टुर्नामेंट 1 नंबर ठेवली आहे आणि असंच सगळ्यांचं सहकार्य असावं. आणि हे जे टुर्नामेंट आयोजित केली आहे बरोबर, तर त्याप्रमाणे सगळ्यांना सक्सेस याप्रमाणे इकडे भेटावं. दॅट्स इट. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम कल्याण वेस्ट लेजेंड्स अँड द इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय कल्याण ईस्टला. काही क्षणातच लेजेंड्स वर्सेस लेजेंड्स ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यांनी एक काळ पूर्वी गाजवलाय ते आज पुन्हा एकदा या ऐतिहासिक क्रीडांगणावरती लढतील. पहिला डाव आय थिंक मॅच कंप्लीट झाली आहे. सो जाऊयातून ते कॉमेंट्री बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहूया कोण आहे. आणि मनीष सर. येस, नो डाऊट या मॅचचा शिल्पकार ज्या खेळाडूंनी आपल्या नावाची ओळख दाखवली आहे, ज्या खेळाडूच्या बलबुतावरती हा संघ टॉप 3 मध्ये देखील पोहोचलाय. येस, टाळ्यांचा गजर नाही थांबला पाहिजे. दुखापत झाली आहे, दुखापतग्रस्त असताना देखील आपल्या टीमसाठी एका लढव्यासारखा लढलाय. सुनील विश्वकर्मा ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि येस सर, बघा दिलीप शेठ भोईर यांच्याकडून 3 चेंडू 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते देखील आपण सुनील यांना द्यायचंय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा मी विनंती करेन आमचे मार्गदर्शक आर्किटेक्ट गणेशजी नाईक साहेब, आपण आम्हाला जॉईन व्हायचं आपल्या शुभहातानं. आम्ही सामनावीर देऊन इथे सुनील विश्वकर्माला सन्मानित करायचं आहे. नेहमी सांगितलं जातं की नवी मुंबई 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 उपनगरामध्ये जॉर्ज 11 संघामधून खेळताना खऱ्या अर्थानं या खेळाडूनं जबरदस्त प्रदर्शन केलं. नेहमीच आपण पाहिलं आपल्या क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीच्या जोरावरती की
कित्येक कित्येक अशा प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत आणि खऱ्या अर्थाने अंडरआर्म क्रिकेट मधील मोठं नाव सुनील विश्वकर्मा गांगुली यायचं आपण. सुनील पहिले या, सुनील या लवकर या पहिले, त्यानंतर आपल्याला रनिंग पण करायची आहे प्लीज. मॅच लगेच स्टार्ट होणार नाही अंपायर, मॅच लगेच स्टार्ट होणार नाही, प्रथम तर आपल्याला रनिंग कंप्लीट करायचे. कल्याण ईस्ट लेजेंड्स आपण तयार राहा. प्रथमेश सर, एक खरंच आता ही गुड न्यूज असणार आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रसन्न सरांसाठी. बघा, दिलीप शेठ भोईर साहेब यांच्याकडून आपल्या तिघांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं. त्यांना आपलं समालोचन देखील आवडलं, आपल्या तिघांचीही ते स्तुती देखील करत होते आणि त्यांच्याकडूनच आपल्यासाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार थँक्स फॉर आहे. कॉम्प्लिमेंट. चला येस टेक्निकल टीम, आपण ड्रोन देखील घेऊन या. आणि आता काय होणार आहे तर आता होणार आहे ज्याची वाट आपण सगळेच पाहत होतो. चला तर मग Check. या. सुनील विश्वकर्माला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दिलीप शेठ भोईर यांच्याकडून ते असणार आहे प्रथमेश. सन्माननीय दिलीपजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण या आणि आर्किटेक्ट गणेश नाईक साहेब आमच्या स्पर्धेचे जनक, त्यांना देखील विनंती आपण देखील जॉईन व्हायचं आहे दादा. सामनावीराची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय सुनीलला. गँग वॉट बॅटिंग गँग, जबरदस्त बॅटिंग केली आज सुनीलनं. आपण खरंतर येस प्रेझेंटेशन बॉक्स कव्हर करा. खरंतर नेहमी म्हटलं जातं ना, खरंतर नेहमी म्हटलं जातं की घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. आणि खरं तर हा जखमी वाघ ज्या प्रकारे लढला मैदानाच्या आतमध्ये, सुनील जास्त वेळ घेणार नाही, पण खरं तर दुखापत असताना देखील ज्या प्रकारची बॅटिंग केलीस, काय सांगशील स्वतःच्या वैयक्तिक खेळाबाबत आणि संघाच्या सांघिक परफॉर्मन्स बाबत? माझी टीम तर खूप चांगली आहे आणि एकमेकांना सपोर्ट करतात, घेऊन चालतात आणि आतापर्यंत इथपर्यंत आलोय, पुढे पण जायचा प्रयत्न करू आणि ऑल द बेस्ट फॉर माय टीम. खूप शुभेच्छा तुला मॅचसाठी. आणि येस नक्कीच तुम्ही पाहतात हाताला दुखापत आहे, आम्ही नेहमी सांगतो जखमी वाघ आहे आणि तो अक्षरशः तुटून पडला मैदानाच्या आतमध्ये. तर चला आपण लगेच इथून मैदानात जाऊया. चला आता मैदानाच्या आतमध्ये थोडं नाही मॅच व्हायच्या पहिले आपल्याला करायचं आहे. कल्याण ईस्ट आणि कल्याण वेस्ट लेजंडला मी विनंती करेन थोडं थांबा, थोडं आपण थांबायचं आहे, थोडे 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. चला तिन्ही संघ सागर पावशे, प्रवीण खनका आणि सुनील विश्वकर्मा एकाच संघातले तिन्ही खेळाडू आपल्याला आता मात्र जिंकण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतील. कृष्णा 11, स्वर्गीय बंटी दादा पष्टे 11 आणि आपण पाहतोय विनायक साऊंड अँड लाईट इव्हेंट. क्या बात आहे, जबरदस्त मॅच. खरं तर तिन्ही संघ जिंकून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. एक्स्ट्रा प्लेअर कोणी थांबणार नाही, एक्स्ट्रा प्लेअर कोणी थांबणार नाही. लेजंड्सला विनंती आमच्या सर्व, आपण देखील थोडं व्यासपीठावरती विराजमान व्हा. सर्व लेजंड्स प्लीज. कल्याण ईस्ट आणि वेस्ट भावकी, क्या बात आहे भावा, भावकीचा आज डान्स सगळ्यांना पाहायचा आहे. चला आपण लगेच सुरुवात करायची. तिन्ही कुठे आहेत आयकॉन? चिटू घाबरू नका, या चला या लगेच. जबरदस्त रनिंग करतील आता चिट्टू पावशे, प्रवीण खनका आणि सुनील विश्वकर्मा. सागर पावशे, त्यानंतर सुनील विश्वकर्मा आणि प्रवीण खनका. खनकाचा दणका पाहायला मिळेल की गांगुली बाजी मारेल की चिट्टू मात्र आपण पाहतोय 6 धाबा या पूर्ण करेल. चला या लवकर. मला तर वाटतंय खनका जास्त धावू शकतो पण गांगुली देखील टफ फाईट देईल, पण या दोघांना मागे सोडत मला तर वाटतंय चिट्टूच पुढे जाईल. पुढच्या 2 मिनिटात यायचंय आणि पुढच्या 2 मिनिटात जो संघ इथे उपस्थित नसेल, ज्या संघाचा कल्याण ईस्ट आयकॉन इथे उपस्थित नसेल, त्या संघाला आणि त्या खेळाडूला इथून मात्र कंपल्सरी सेमी फायनल खेळावी लागेल. त्यांना मात्र रनिंग मध्ये भाग घेता येणार नाही. एक वेगळी संकल्पना कल्याण ईस्टच्या खेळाडूंवरती खऱ्या अर्थानं संघाचं अस्तित्व आता निर्भर राहणार आहे. एका बाजूला मॅच देखील सुरू आहे, भारत विपक्ष न्यूझीलंड. हा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल ICC चॅम्पियन्स ट्रॉफी. रोहित शर्मानं आज खऱ्या अर्थानं हिटमॅन शो दाखवलाय. 76 धाबा कुठल्या
31 धावांचं योगदान गिलचं राहिलंय. 183 वर 3 भारत 38 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला लवकर कल्याण ईस्ट आयकॉन. सन्माननीय दासजी जाधव साहेब आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं KWPL मध्ये आम्ही स्वागत करतोय. सन्माननीय सुपे काका देखील आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं देखील KWPL च्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. दिके निर्णय कळवा लवकर. क्या बात आहे. गांगुली तयार. खनका बॅट कुठे? येस, खनका देखील तयार. कल्याण ईस्टचे तिन्ही आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतात. क्या बात आहे. आता मात्र बॅटल रंगेल. चला कल्याण ईस्ट लेजेंड्स आणि बेस्ट लेजेंड थोडं बसून घ्या प्लीज. सराव थांबवा प्लीज. सर विनंती आहे, थोडी रिक्वेस्ट आहे प्लीज. सराव थांबवा. एका जागेवरती पूर्ण एका बाजूला. मिनेश मामा आमचे इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चला लवकर प्लीज तयार व्हा. जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्या संघाला तब्बल 5 धाबांची पॅनल्टी असेल. पत्तू पाटील वाडेगर. बघा लक्ष द्या. तिन्ही आयकॉन लक्ष द्यायचं आपण. बघा प्रथमतः तिथून रनिंग सुरू होईल. कनका गांगुली रनिंग समोरून सुरू होईल. तिथून ते इथे, इथून ते तिथे 1 रन. पुन्हा तिथून इथे, इथून तिथे 2 रन आणि पुन्हा तिथून इथे आणि इथून तिथे 3 रन. या एंडवरनं रनिंग सुरू होणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. आणि जो पहिले पोहोचेल तो संघ मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होईल. या गोष्टीची नोंद घ्या. चला स्टार्ट करूया आपण. आशिष आशिष डीजे आशिष जितू जितू दोघं या लवकर या. आशिष एक बघा कोणतरी अजून. चला तयार राहा. सुनील विश्वकर्मा, मिस्टर 360 सागर पावशे आणि देत दनका प्रवीण खनका या तिघांमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल बिनजोडची लढत. 3 बिनजोडचे बेताज बादशाह मैदानाच्या आतमध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण वेस्ट बिनजोडचा मानकरी कोण होईल. आणि आता
अलर्ट पडतोय कल्याण ईस्टचा बिंजोडचा बेताज बादशाह प्रवीण कणका पल्याड पळतोय पुन्हा एकदा कल्याण ईस्टचा बिंजोडचा बादशाह सुनील विश्वकर्मा आणि मधून पळतोय कल्याणच्या बिंजोडचा 360चा बेताज बादशाह सागर पावशे. एकदा जोरदार टाळ्या या बिंजोडच्या लढतीसाठी. हुशार बोलल्यावरती दाबायचंय. येस गाड्या सुटतील. थँक्यू डीजे. गाड्या सुटतील. लक्ष ठेवा. हुशार बोलल्यावरती धावायचंय. 1 2 3 आणि मग हुशार. 1 2 आणि हुशार. लक्षात ठेवा 3 होणार नाही. 1 2 आणि हुशार. हुशार बोलल्यावरती गाड्या सुटतील. 1 तयार राहा. 2 हुशार. बिंजोडची लढत सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये. बिंजोडची लढत आणि आत्ताच्या झालेल्या बिंजोडचा मानकरी कल्याण पश्चिम प्रीमियर लीग आणि बिंजोडचा मानकरी ठरतोय अर्थातच स्वर्गीय बंटी दादा पश्टे 11 सुनील विश्वकर्मा ठरलाय आजच्या बिंजोडचा मानकरी. चला 40+ लेजंड आपण तयार राहा. SSS श्री साई स्पोर्ट्सचे आमचे सर्व टेक्निशियन सगळे टेक्निकल टीम आपण या. क्या बात आहे. चिट्टू पावशे काय धावलाय अक्षरशः. सुनील विश्वकर्माला घाम फोडला आणि तिथे मात्र आपण पाहतोय थेट स्वर्गीय बंटी दादा पश्टे 11 संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचलेला तुम्हाला पाहायला मिळेल. बघा बिंजोडची लढत मैदानावरती दाखवली जाते. क्या बात आहे. आजच्या जिल्ह्याला बिंजोडचा मानकरी सुनील. धन्यवाद. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. मिनिश